वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये सकाळपासून तुफान पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे शहरातल्या अनेक भागामध्ये पाणी साचलंय. प्रचंड वाहतूक कोंडीही निर्माण झाली आहे. वसईतल्या एव्हरशाईन रोडवरती मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलंय आणि पूर्ण रस्ता पाण्याखाली गेलाय. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झालाय. याशिवाय विरार स्टेशन परिसर, चंदनसागर परिसर, नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क, नगिनदासपाडा, आचोळे रोड या परिसरामध्ये प्रचंड पाणी आहे. रस्त्यावरती मोठमोठे खड्डे आणि त्यात पावसाचं पाणी यामुळे वाहन चालकांना मोठाच त्रास सहन करावा लागतोय. त्यातच परिवहन सेवेतील कर्मचारी संपावर गेलेत. त्यामुळे विद्यार्थी नोकरदार वर्गालाही मोठा फटका बसलाय. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर शहरातील सखल भागांमध्ये पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सायंकाळनंतरही पावसाचा जोर वसई विरारमध्ये पाहायला मिळत आहे. मी आता सध्या क्राईम युनिट 2च्या कार्यालयाच्या अगदी समोर आहे आणि इथे आपण जर बघितलं तर या कार्यालयासमोर पूर्णपणे पाणी साचलेलं आहे. वाहनही अर्धी बुडालेली आहेत. हा जो मुख्य रस्ता आहे, एव्हरशाईन रोड आहे, जे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो आणि या ठिकाणी प्रचंड अशी वाहतूक कोंडी झालेली आहे. रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना खड्ड्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे कुठेतरी वाहनं संथ गतीने होत आहे. आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता आणि अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं होतं आणि आता सायंकाळ झालेली आहे आणि सायंकाळ नंतर ही पावसाची जो रौद्र रूप आहे हा आज आपल्याला बघायला मिळत आहे. पावसाचं पाणी हे अजूनही पडत आहे आणि पूर्णपणे नालासोपारा, वसई विरार या ठिकाणी सखल अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे. प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई विरार. हम लोग अभी कॉलेज से आए, बारिश पानी सुबह से बारिश बरस रहा है और हम लोग अभी आए छुट के पेपर देके तो पानी भर गया है. बस भी नहीं मिल रहा है और रिक्शा वाले भी नहीं जा रहे जल्दी. पाणी पडलेलं आहे. रिक्षा नाही भेटत, बस नाही भेटत, कसं जायचं आम्ही? किती तास झाले आता 1 तास झाला आम्हाला इथं उभं राहून. बसेस वगैरह चालू नहीं है? बसेस नहीं चालू है, रिक्शा भी नहीं चालू है. लाइन लगाने पड़ रहा है कब से. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.